चला मॅचला होते सुरुवात दुसऱ्या फेरीमधील दुसरी लढत वारे बनाम कोल्हारे बी. पहिलाच बॉल चांगला टाकलेला, डॉट बॉल न केलेली सुरुवात. स्विच इट करण्याचा प्रयत्न, सुरुवात डॉट बॉल ने केली, त्यानंतर सेकंड बॉल सुद्धा डॉट इथून फेकण्यात आलेला. विजयच्या वतीनं डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल विजयनं. बिनगडी बाद 0 धावसंख्या आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहे. बोलत यार लॉफ करतात, पुढे येऊन खेचून मारलेला मिड विकेट काउफेसच्या अगदी बरोबर वरतून चाललेला चेंडू सीमा पार, षटकार. मधून सिक्सर. बॅकफुटला जात फक्त डिफेन्स करत असताना शॉट मिड विकेट मध्ये सिंगल कंप्लीट. बोलत यार हो, चांगला चेंडू टाकलेला, डॉट बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ. पिच होऊन थोडासा टर्न होत असताना 7 धावा आतापर्यंत. याच कोलार संघाने 30 चेंडूंमध्ये 36 धावा डिफेंड केल्यात. तर संघ आता प्रथमतः बॅटिंग करत असताना किती धावा उभारतो हे पाहणं गरजेचं आहे. ऋतिकेश स्ट्रायकिंग एंडला संघाचे कर्णधार. हाफ ट्रॅकर मोठी काढा लागलेली, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्नामध्ये कॅप्टन परततात मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिला धक्का 7 या धावसंख्येवर. प्रयाग तयार. पहिलाच बॉल कमी गतीने टाकला, सुरुवात डॉट बॉलने केला. किती धाव्यांपर्यंत रोखेल हे पाहणं गरजेचं. 7 तर आतापर्यंत धावा पुस्तकावर. सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकामध्ये प्रयाग मत्स्य आलेले बॉलिंग मार्कवर. ओव्हर द स्टम्प्स, लोवर फुल टॉस, ऑन साइडला सहजतेने टर्न करतात, जेंटल पुश. पहिली कंप्लीट, कॉल सेकंडचा, एकच रन मिळेल. नवीन फलंदाज संभा मैदानाच्या आतमध्ये आला. 8 धावा. नो बॉल पंचांना कॉल केलेला आणि निघालाय चेंडू फाईन लेगच्या दिशेने, बरोबर लॉंग स्टॉपला आलेला चौकार. 5 धावा या चेंडूवरती मिळत असताना आम आदमी का हात पंजा के साथ. थँक्यू.
5 धावा या बॉलवरती मिळतात. टोटल 13. फुल टॉस आहे, मिस केला. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. 14 धावा. फ्रीट. फुल टॉस आहे. बैठक स्ट्रोक ऑन साइडला टर्न करतात. क्षेत्ररक्षक पोहोचले. ते कम्प्लीट. कॉल सेकंडचा. स्ट्रायकिंग एंडला थोडासा वेगाने थ्रो हवा होता. 2 धावा टोटल जाऊन पोहोचलेले 2च्या मदतीनं. 16 लवकर पोझिशन बनवली होती. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर. एक गडी बाद 17. राऊंड द स्टम्प्स. ऑन साइडला उडवला. स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचले. त्यांना जजमेंट प्रॉपर नाही आणि बघता बघता बॉल निघून चाललेला सीमा रेषेच्या पार. चौकार. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 21 वरती. ऑन साइडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. राऊंड द स्टम्प्सनं सातत्याने बॉलिंग सुरू. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टोटल जाऊन पोहोचलेली ती 22 वर. दुसऱ्या षटकाला खेळ मार्गस्थ असताना 4 झालेले. 2 अंतिम बाकी आहेत. फुल टॉस. लॉंग ऑनला शक्यता जेलची होती आणि लॉंग ऑनला कॅच इथून पकडण्यात आलेले. फलंदाज बाद. 22 ला दुसरा झटका. बावीस झालेत. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार. बॅकफुटला जात फक्त स्लाइस केला. शॉर्ट कव्हर पॉइंटला. 1 रन या बॉलवरती. ओव्हर कंप्लीट होतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या 23 वर आहे. चला थोडं फास्ट खेळा प्लीज.
तिसरं षटक दर्शन. पहिलाच बॉल टॉप एज. हो, कॅच सुटलेली आहे. कॅच इथून सुटलेली. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावत संख्या 24. दर्शन तयार. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 25 या धावसंख्येवर. तिसरं षटक सुरू आहे. मागच्या मॅचमध्ये 2 ते 3 कॅच सुटल्या 7च्या. त्याचाच फायदा 7 न उचलला. दामत संघ थर्ड राऊंडमध्ये जाऊन पोहोचलेला क्वार्टर फायनलमध्ये. दामत संघासाठी हे क्रीडांगण नेहमीच लकी राहिलेलं. हवेत खेळतात. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचले. डाऊन द बॉल पकडली झेल. फलंदाज बाद. धक्का तिसरा 25 ला. तिसरा गडी बाद. तीन बॉलचा खेळ बाकी या ओव्हर मधला. पंचवीस 25. लेफ्टी बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती. तिसऱ्या षटकामध्ये दर्शन बॉलिंग करतात. आतापर्यंत 25 बनलात. दर्शन तयार. ऑन द स्टम्प्स न पहिला बॉल. पहिला चेंडू फेस करत असताना दीपेश साठी. रेफर करण्यात आलेलं. पंचाने नक्की बॉल पिच कुठे झालाय ते पाहण्यासाठी. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावत संख्या हो फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. कदाचित गॅप चांगली शोधू शकला असता बॅटन बॉलचा, परंतु संपर्क आलेला नाहीये. 26 वरती धावफलक स्थिरावले. दूर होता शरीरापासून. 1 रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावत संख्या 27 वर. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. धावफलक थांबवलं या ओव्हरमध्ये. अक्षरशः धावा थांबवल्यात. गोलंदाज तयार. शॉट ऑफ गुड लेंथ एज पाठीमागे. चांगली फिल्डिंग. रिले फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. आणि 1 रन या बॉलवरती. टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेले 3 गडी बाद 28. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. चौथं षटकाला सुरुवात करूया. तत्पूर्वी संधी देऊया डीजेला.
थँक्यू 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 थँक्यू. 28ला 3 गडी बाद. शेवटचं षटक आता प्रगती पथावर. हो, चांगला चेंडू टाकलेला. लेफ्टी गोलंदाज आहे, थोडासा नॅचरल स्विंग त्याच्याकडे, त्याचाच फायदा उचलत तो बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी गोलंदाज समाधानची राहिली. 6 बॉलमध्ये 12 डिफेंड केला. ओ, पुढे येऊन खेचून मारलेला. बॉटमहँडचा चांगला वापर केला. पिकअप स्ट्रोक हुक करत असताना सिक्सर. चार बॉलचा खेळ बाकी. तनिष 10 मध्ये 16. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले क्षेत्ररक्षक प्रयाग. ओ, प्रयत्न चांगले होते, त्यांना बीट करून बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू थँक्यू. श्रीमान कृष्णाजी घाटे साहेब यांच्याकडून आणखीन एक षटकार जर आला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न करतात. एक रन कंप्लीट. हो, थोडीशी मिस्टेक. दोन धावा मिळतात या चेंडूवरती आणि धावफलक 42 वर. अंतिमचे 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 12 बॉलमध्ये 24 केल्यात आतापर्यंत तनिषनं. टर्न करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. सिंगल तर वेगानं कंप्लीट केलेली. एकच रन या बॉलवरती मिळेल आणि संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 43 वरती. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळलेले क्षेत्ररक्षक पोहोचलेत. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. पोहोचलेत दोन्ही फलंदाज. 2 धावा पूर्ण होतात आतापर्यंत. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद.
24 चेंडू आणि 46 ओव्हरऑल टार्गेट. चला चला मॅचला स्टार्ट करा प्लीज. समीर आणि प्रयाग मसे ही आघाडीची जोडी. पहिलं षटक बंटी समोर उडवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल सीमा पार. चौकार. थँक्यू थँक्यू. पहिल्याच बॉलवरती विध्वंसक सुरुवात. 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं आहे फलंदाज समीर. ऑन साइडला सहजतेने टर्न केला. डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक 2 तर आतापर्यंत पूर्ण करतायत. दोन धावा या बॉलवरती म्हणतात. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 6 वरती. 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 मध्ये विजयासाठी 40 करायच्यात. बंटी वाघे बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये पहिला पॉवर प्लेचं षटक. हो वेगाने टाकलेला हाफ ट्रॅकर. परफ्यूम डिलिव्हरी होती. डॉट बॉल. परफेक्ट बाउन्सर. तिक्कट बाउन्सर बंटीकडून. डॉट बॉल. 6 धावा पुस्तकावरती आहेत. 40 अजून टार्गेट चेस डाऊन करायचा येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये. वेगवान टाकलेला आहे. बॅटन पॅड मधून निघाला. आणखीन एक डॉट बॉल. यंगस्टर कोलारे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बंटी वाघेचा अति सर्रार चेंडू. मिड ऑफला रनआउटची शक्यता आणि फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. फलंदाज समीर इथून मैदानाच्या बाहेर आला. महत्वपूर्ण विकेट होते. 6 धावा 1 गडी बाद. वेगवान टाकलेल्या प्रयागसाठी ऑन साइडला गॅप मोठी. मिड विकेटला संभा पोहोचला. चांगली फिल्डिंग. कॉल सेकंडचा 2 केलेला पूर्ण. 2 धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्यात वारिस संघानं. 8 विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 38 धावसंख्येची गरज. अठरा बॉल मध्ये 38. चला चला सुरुवात करा मॅचला. संभा आलेत सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल टॉपेज. स्वतः विकेट कीपर फलंदाज बाद.
थँक्यू. 8 धाव पुस्तकावरती 2 गडी गमावलेत. प्रयागला वरती आता प्रेशर वाढतंय कारण समीर बाद झाल्याच्या नंतर दिनेश परतला. बॅकफुटला जात थोडेसे लेट खेळलेत. शॉट थर्डमॅन मधून निघाला. डीप मध्ये प्रोटेक्शन खेळाडू पोचतात का कैलासची चप्पल फिल्डिंग आपण पाहतोय. 2 धावा या बॉलवरती. टोटल 10. व्हाईस कॅप्टन आहे कैलास यंगस्टर कोलारी टीमचा. कर्णधार ऋतिकच्या आणि कैलासच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संघ बांधण्यात आलेला आहे. आणि ज्याप्रमाणे खेळ त्याने पहिल्या मॅचमध्ये दाखवलेला 30 चेंडूंमध्ये 36 त्याने रोखल्या. 10 धावा. नो बॉल. आउट कॉल आलेला पंचांच्या वतीनं. पहिला ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. नो बॉल. आता फ्री हिट फलंदाज विजयसाठी. चांगला टाकलेला चेंडू संभान डॉट बॉल. समीर आणि दिनेश बाद झाल्याच्या नंतर विजय आणि प्रयागवरती आता जबाबदारी वाढलेली आहे. प्रेशर वाढलेला. 1-2 मोठे फटके नक्कीच रिलीज करेल तो प्रेशर. परंतु ते येणं गरजेचं कारण इक्वेशन थोडं थोडं त्यांच्यापासून दूर धावत असताना त्यांना सुद्धा आता सुसाट वेगानं धावावं लागणार आहे. 11ला 2 बाद झालेले आहेत. इक्वेशन 15 मध्ये 35. बॅकफुटला जात फक्त ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट. एकच मिळते या चेंडूवरती. टीमची टोटल 12. 2 बाकी आहेत शेवटचे. 14 चेंडूंमध्ये 34 इक्वेशन. 12 आतापर्यंत बनलात. 2 महत्वपूर्ण चेंडू आहेत प्रयागसाठी. खोलात होता. सरळ खेळलेत व्ही मध्ये. लॉंग ऑफला फक्त सिंगल. काय बॉलिंग केलेली आहे बंटीनं. काय बॉलिंग केलेली आहे संभानं. आता विजयला एक मोठा फटका खेचणं नितांत गरजेचं. 33 राहिलेला आहेत आता 13 मध्ये. मध्ये 33. लॉफ करायचा होता. एलिव्हेशन नाहीये. शॉर्ट कव्हर पॉइंटला पकडली आहे जेल. फलंदाज बाद. आता 12 बॉलचा खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 33 धावसंख्येची गरज. के 12 मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल 33. हो लॉफ केला. वचपा काढलेला जणू काय प्रयाग मसेन. पाठवला सर मिड विकेट सीमा पार. षटकार.
ओ मोठी काढा लागलेली आहे, फलंदाज महत्वपूर्ण बाद. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. सफलता इथून मिळत असताना कोलारे संघाला. बॅट्समन आउट. लो फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, खेळाडू पोहोचतात. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पोहोचतील का? क्लोज कॉल. थर्ड अंपायर रेफर करत असताना पाहूयात. वन शॉट हा पंचांचा इशारा आलेला, त्यासाठी देखील रेफर करण्यात आलेला. ऑन फील्ड डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. वन शॉट हा पंचांचा इशारा येतो, म्हणजे 1 रन कंप्लीट होते. 1 रन या बॉलवरती म्हणजे टीमची टोटल जाऊन पोचलेली आहे ती 20 वरती. विजयासाठी 9 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 9 मध्ये 26 आणि नॉट आउट आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, म्हणजे रन कंप्लीट. चांगला चेंडू, शॉर्ट कव्हर पॉइंट मधून निघाला चेंडू. डीप मध्ये जवळपास प्रोटेक्शन नाहीये. यश दुसऱ्या धावेसाठी निघाला आणि बघता बघता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 22. विजयासाठी 8 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 मध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता. श्रीमान गणेश मिसाल साहेब यांचं नुकताच आगमन झालेलं, त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द स्टंप्स. चांगला चेंडू इथून टाकलेला, आशाबुद्ध नजरेनं बघतात जरूर. डॉट बॉल इथून फेकलेला, महत्वाच्या क्षणाला महत्वाचा डॉट बॉल इथून आला. 7 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 24. या बॉलवरती षटकार चौकार काहीतरी येणं गरजेचं आहे. बॉल तयार. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अंतिम चेंडू. 7 मध्ये 24. खाली राहिलेला अपेक्षा नो, पाठीमागे मिस्टेक झालेली आहे. निघाला चेंडू लॉंग लेगच्या दिशेने आणि बघता बघता तो देखील चाललेला आहे सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईच्या स्वरूपामध्ये आलेला हा चौकार. तर 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 20 ची गरज. 6 बॉल 20.
तर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 8 ची गरज असताना 8 डिफेंड केले होते कैलासनं. लॉफ करतात, फटका यशचा सीमा पार, ठोकला षटकार. चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. हो, काय चेंडू टाकलेला कैलास कमबॅक. मजा येणाऱ्या मॅच मध्ये चांगला चेंडू कैलासनं फेकलेला. याआधी थोडासा स्लाइडली ओव्हर पिच त्याला लॉफ्ट केला, आता टप्पा थोडासा चेंज केला लेंथ मध्ये चेंज करत असताना. ते 4 मध्ये 14, 14 फ्रॉम 4. 4 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 4 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. हो, उडवलाय, साठेचा फटका चाललाय सरळ मिड विकेट सीमा पार, षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. 3 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 3 बॉल मध्ये 8 ची गरज आहे. विध्वंसक फटकेबाजी, साठेचं आक्रमण. यशनं 2 आतापर्यंत क्लिअर केलेले आहेत. आता 3 मध्ये 8 पाहिजेत. 3 बॉल 8 धावा. मागच्या मॅच मध्ये 36 धावा डिफेंड करणारा कोलारे संघ आता 46 डिफेंड करण्यासाठी थोडीशी तारांबळ उडाली आहे. मॅच 50-50 बॅलन्स झालेली. 3 बॉल 8 धावा कैलास बनाम यश. हाफ ट्रॅकर आणखीन एकदा उडवलाय, साठेचा धमाका, आणखीन एक मोठा षटकार. थँक्यू थँक्यू. काय पॉज अँड एक्झिक्यूट, थांबून फटका टोळवलेला. हाफ ट्रॅकर, पिकअप स्ट्रोक, आडवा बॅटनं कडवा प्रार. 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस क्लिअर केलेला सामना, खुला केला मैदान. सामना इथून जिंकलेला वारे टीमनं. अभिनंदन टीम. साठेने मॅच जिंकवलेली. आता साठेला उचला, ज्याच्यात दम आहे त्याने साठेला एकट्याला उचला. चला, अफजल दामट टीमचे कॅप्टन. तीन ओव्हरचे